करतोय चल बस माझ्या बरोबर बस ना गाडीत चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू चला कशाला इज्जत देतो भाई घे ना यार कशाला हा? जरा माझं हे बघू नका तुम्ही अति करताय हे भाई बस ना बंद कर ना आता बंद कर नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी हॅलो इज्जत करतो इज्जत करा. नमस्कार जय महाराष्ट्र. जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरी सुद्धा आज सकाळी परत एक पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काय बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे पण माझ्या परिवाराला माझ्या मुलीला माझ्या पत्नीला माझ्या वडिलांना माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय. तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द वाईट गोष्टी सांगण्यात आल्या खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय. कृपा करून आपण मी जे केलंय मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे. माझ्या परिवाराला माझ्या मुलीला माझ्या परिवाराला माझ्या पत्नीला माझ्या वडिलांना जे हयात नाहीये माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.